लहान असताना जेव्हा पण मंदिरात जायचे ना, तेव्हा मला कायम प्रश्न पडायचा की आपण मंदिरात गेल्यानंतर घंटा का वाजवतो. तेव्हा सहजच मला कोणीतरी म्हणालं असेल की देवबाप्पा झोपलेले असतात. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण घंटा वाजवून त्यांना उठवतो आणि मग त्यांचे दर्शन घेतो. आणि खरंच सांगू का, ही गोष्ट मला कित्येक वर्ष खरीच वाटत होती. पण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन आहे. आपण जेव्हाही मंदिरात जातो तेव्हा प्रवेशद्वारामध्ये जी घंटा असते ती वाजवून मगच आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्यामागील आध्यात्मिक कारण असे की त्या घंटानादामध्ये ओम असा उच्चार असतो. देवांना घंटानाद खूप प्रिय आहे. तो ऐकून ते प्रसन्न होतात. आणि घंटामंत्र तुम्हाला माहित आहे का? आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसं कुरु घनताराव कृत्वा देवतांना लंचनम. म्हणजेच मी ही घंटा वाजवतो ज्याने देवत्वाचे आवाहन सूचित केले आहे, जेणेकरून सद्गुण आणि उदात्त शक्ती प्रवेश करतील आणि आतून आणि बाहेरून असुर आणि वाईट शक्ती निघून जातात. आणि म्हणूनच आपल्यातील राक्षसी प्रवृत्तींचा नाश होऊन आपल्यातील दैवी प्रवृत्तींसह आपण मंदिरामध्ये दर्शनाला जावे, हाच या मागील आध्यात्मिक हेतू आहे.